4 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 5 पर। इस बार ऑन साइड पर खेला, गेंद को मिड विकेट बाउंड्री पर, बाउंड्री लाइन से आते थोड़ी सी मिसफील्डिंग, 1 रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक गेंद फील्ड होती, 2 रन पूरे होते हुए तेजी के साथ स्कोर के खाते में। इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 7 रनों पर। जो दर्शक थोड़ी सी देरी से इस मैदान पर जुड़ चुके हैं, टॉस जीता ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट टीम ने फील्डिंग कर रही है मैदान पर, और श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करती हुई। 6 ओवर का मैच और पहला ओवर जो पावर प्ले का। आगे निकलकर खेला, बॉलर के पास से मिड ऑन पर फील्डर, और जब तक गेंद को फील्ड नहीं करते थोड़ा सा आगे निकले 13 रन के लिए, लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड हो रही है मिड ऑन पर, अपने बढ़ते कदमों को रोका। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर रुका हुआ 5 रन बिना किसी 7 रन बिना किसी नुकसान से। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पुलर लेन की गेंद बोल्ड हुए, उस गेंद पर रिवर्स का शॉट खेलना चाहते थे और पहली सफलता मिलती हुई ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट टीम को। नए बल्लेबाज और एक मैदान पर कुशल पेडनेकर जो इंपैक्ट खिलाड़ी है, वो मैदान पर बल्लेबाजी करने के लिए। स्कोर टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होकर वापस खुद के व्यक्तिगत 6 पर एक चौके के साथ राजाराम गावस मैदान पर सर्वेश, और सर्वेश का साथ देने के लिए कुशल पेडनेकर जो नए बल्लेबाज। सर्वेश सावंत और उन्हीं के साथ कुशल पेडनेकर। स्लिपर फील्डर गेंद को फील्ड करते, सामने दूर वाले छोर से एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट अगली गेंद लेकर ओमकार गावड़े। पहला ओवर जारी, शुरू का 2 ओवर पावर प्ले का खेल। इस बार हवा में शॉट थोड़ा सा मिडऑफ पर, लेकिन नो मैच लैंड में गेंद गिरती हुई। लॉन्ग ऑफ बाउंड्री पर दूर थे फील्डर, मिडॉन के फील्डर ने कोशिश जरूर की थी लेकिन गेंद से दूर थे। सिंगल बन गया स्कोर के खाते में, और इस 1 रन के साथ टोटल आगे बढ़ा 8 पर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर। इस टूर्नामेंट के साथ अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ जुड़ चुके सर विश्वनाथ लिंगायत, उन्हीं के साथ शैलेश गावड़े और मेघेश मोड़कर। मैदान पर मेघेश मोड़कर और शैलेश मदने, ये 3 अंपायर। हवा थोड़ी सी तेज बह रही है मैदान पर, और इसी बीच कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी में परिवर्तन। दूसरे ओवर की शुरुआत होती हुई कमेंट्री बॉक्स की ओर से सिद्धेश केदार गेंदबाजी करने के लिए। इस बार ओवर पिच गेंद, एक बड़ा शॉट ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री पर। गेंद के पीछे देखना होगा गेंद को रोकते हैं या नहीं, और लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। 4 रन के साथ स्कोर डबल फिगर में 2 अंकों में बढ़ता हुआ 12 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर।
बहुत अच्छी गेंद इस बार ऑफ स्टंप पर, अच्छी लाइन पर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फुल टॉस गेंद मिड विकेट पर, एक बड़ा शॉट और देखना होगा 4 या 6 का इशारा होता है। गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, तो पहला बड़ा शॉट निकलता हुआ 6 रन के लिए। टूर्नामेंट का पहला छक्का और मिले 6 रन स्कोर के खाते में। 6 रन के साथ टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर पहुंचा, 1 विकेट के नुकसान पर। अठारह पर पहुंचा, 1 विकेट पर। शफल होकर खेला ऑन साइड पर, बैकवर्ड स्क्वायर लेग पर। देखना होगा फील्डर गेंद के पीछे, गेंद को रोकते हैं या गेंद रुकती है, लेकिन गेंद उनसे पहले चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। मिड विकेट पर छक्का, बाद में फाइन लेग लगभग स्क्वायर लेग बाउंड्री के बीच एक चौका और एक अच्छी शुरुआत मैदान पर दिखाई देती हुई। 22 टोटल, 22 रन 1 विकेट के नुकसान पर। दोनों टीमों में 2 ओवरसीज खिलाड़ी, एक ओर से गुरुप्रसाद आरोस्कर तो दूसरी ओर से रूपेश गांवकर। बैकफुट पर कट किया खूबसूरती के साथ, इस बार कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। बड़ा मैदान है, खुला मैदान है, इस मैदान पर ये शॉट बहुत अच्छे देखने के लिए मिलते हुए और एक अच्छा स्क्वायर कट कवर पॉइंट बाउंड्री पर और 4 रन जुड़ गए टीम के स्कोर में और इस चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 26 रन पर पहुंचता हुआ 1 विकेट के नुकसान पर। 26 लॉस ऑफ 1 विकेट। दस 12 कदमों का रनअप दाहिने हाथ से ओवर द विकेट सिद्धेश केदार अपने बॉलिंग मार्ग पर। बड़ा शॉट, शॉट ऑन बॉल, लॉन्ग ऑन बाउंड्री पर और गेंद चली गई एक बार फिर से सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। आक्रामक बल्लेबाजी महंगा साबित होता हुआ ये ओवर, जो दूसरा ओवर पावर प्ले का ओवर, 2 छक्के लगे 3 चौके लगे इस ओवर में और टोटल 2 ओवर का यानी पावर प्ले का खेल समाप्त हुआ और पावर प्ले के समाप्ति के बाद टोटल स्कोर 32 रन 1 विकेट के नुकसान पर। 32 लॉस ऑफ 1 विकेट। पावर प्ले के 2 ओवर की समाप्ति के बाद अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ सर विश्वनाथ लिंगायत, शैलेश मदने और सर मेघेश मुंडकर ये, और कमेंट्री बॉक्स में आज समीर पांडरे और उन्हीं के साथ सुमित कालसेकर और मैं अशोक नायक, आप सभी का स्वागत। हमारे साथ स्कोरिंग की जिम्मेदारी के साथ सागर सकपाड़े वो भी जुड़ चुके हैं। बस थोड़ी देर में यश किन्नरेकर वो भी जुड़ जाएंगे इस टूर्नामेंट के साथ, जो कि कमेंट्री बॉक्स में। और सभी का एक बार फिर से हार्दिक हार्दिक स्वागत। क्रिकेट का मौसम, क्रिकेट का हंगाम शुरू हो चुका है और सबसे पहली मैं कहूंगा जो बड़ी प्रतियोगिता रहते हैं वो ये रहते हैं छत्रपति चषक 2024। एक शानदार आयोजन क्रिकेट टूर्नामेंट के साथ और भी उपक्रम निश्चित रूप से इस पूरी जो कि छत्रपति चषक की जो कि पूरी टीम का हमेशा रहता है, बड़ा योगदान रहता है। और खूबसूरत मैदान है, वेंगुर्ला कैंप मैदान है, बड़ा मैदान है जिस मैदान पर हर एक युवा खिलाड़ी की तमन्ना रहती है कि कभी एक बार मौका मिलना चाहिए इस मैदान पर। एक अच्छा विकेट है और ऐसे मैदान पर यह पहला मुकाबला मैदान पर चलता हुआ। बॉलिंग में परिवर्तन, अनुभवी गेंदबाज किरण परब जो ऑलराउंडर खिलाड़ी के साथ टीम के साथ जुड़ चुके हैं और वो खुद का पहला और टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए 32 रन 1 विकेट पर 2 ओवर की समाप्ति के बाद। फुल टॉस गेंद इस बार ड्राइव किया कवर पॉइंट पर, फील्डर मिस फील्डिंग, 1 रन दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज। और ये खासियत रहेगी दोस्तों इस मैदान की, आपको अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी, आपकी परीक्षा होगी फील्डिंग की, क्योंकि एक बहुत अच्छा मैदान है। थोड़ी सी मिस फील्डिंग आपके लिए महंगी बनेगी, गेंद बाउंड्री लाइन से बाहर से आपको लानी पड़ेगी। और इसी बीच 2 रन जुड़ते हुए टीम के स्कोर के खाते में। सामने सर्वेश सावंत स्ट्राइक पर आगे निकलकर खेला, इस बार ऑन साइड पर शॉर्ट पाइन लेग पर फील्डर खुद के व्यक्तिगत 3 पर ओवर थ्रो रहा और 1 रन जुड़ गया। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद को फील्ड करते
सिंगल यानी टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। 4 पर खुद का व्यक्तिगत स्कोर जो सर्वेश सावंत का, एकमात्र विकेट खुद के व्यक्तिगत। 4 पर राजाराम गावस एक चौके के बदौलत, और कुशल पेडनेकर जो बड़े शॉट के लिए जाने जा रहे हैं, वो आक्रामक बल्लेबाजी एक और से मैदान पर कर रहे। स्कोर आगे निकलता हुआ 36 लॉस ऑफ 1 विकेट, 36 रन 1 विकेट के नुकसान पर। अल्टी पल्टी की कोशिश, देखना होगा, रन लेना चाहते थे लेकिन सामने से बिल्कुल जो कि मना किया, सही किया, रनआउट का खतरा बन सकता था। जो दर्शक tenniscricket.in से जुड़ चुके हैं इस टूर्नामेंट के साथ, आप सभी का स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। 25 रन पर खुद के व्यक्तिगत 8 गेंदों का सामना करते हुए कुशल पेडनेकर। ड्राइव किया बॉलर के पास से, इस बार अपील हुआ और गेंद सीधी जाके स्टंपों पे लगी, और उसके बाद फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते और एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल डबल बीच बीच में बड़े शॉट, एक ओर से आक्रमण कुशल पेडनेकर का, तो दूसरी ओर से थोड़ा संयम के साथ बल्लेबाजी कर रहे सर्वेश सावंत। 6 ओवर का मैच है टोटल, और टोटल स्कोर 37 रन, 37 लॉस ऑफ 1 विकेट, 37 रन 1 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। खराब गेंद थी, फुल टॉस गेंद थी, मौका मिला बल्लेबाज को, और जो बिल्कुल लय में बल्लेबाजी कर रहे हैं उनके लिए तो ये तोहफा मिला। और फुल टॉस पर एक लेफ्ट शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर को मौका नहीं मिला, मिले 4 रन स्कोर के खाते में, और इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 41 रन पर 1 विकेट पर। बहुत ही शानदार जानकारी दे रहे हैं स्कोरर सागर सकपाल। इस टूर्नामेंट के साथ हमेशा उनका योगदान भी बहुत अच्छा रहता है। बीच बीच में निश्चित रूप से अपने टीम के साथ भी मैदान पर भी देखने को मिलेंगे, और तब हमारे साथ कॉम बॉक्स में यश किंदरेकर वो भी जुड़ जाएंगे। और अगले मैच के लिए हम कॉल कर रहे हैं दशावतार योद्धा अणाव और ए स्पोर्ट आरवली। दोस्तों, आपकी टीम लिस्ट और टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। कैप्टन दशावतार योद्धा अणाव और ए स्पोर्ट आरवली। शपल होकर खेलना चाहते थे, गेंद जाके शरीर पे टकराई, हल्का सा अपील जरूर रहा लेकिन कोई असर नहीं उस अपील का। खेल 3 ओवर का समाप्त, और 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर 41 रन 1 विकेट पर। स्पर्धेदरम्यान मनपूर्वक आभार शुभम सावंत, की काही वेळा बरेचसे चेंडू मैदानाच्या बाहेर जातात आणि मोठं मैदान असल्यामुळे थोडासा वेळ होतो, आणि अशा वेळी सर्व प्रेक्षक या स्पर्धेदरम्यान जे मैदानाच्या बाहेर असतात ते भरपूर वेळा सहकार्य करतात। त्यामुळे खरोखर तुमचं पण या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य लाभतंय। आम्ही मनपूर्वक तुमचं सर्वांचं, शुभम सावंत आणि सर्वांचंच मनपूर्वक कॉमेंट्री बॉक्समधून मित्रांनो आभार मानत आहोत। बॉलिंग में परिवर्तन 3 ओवर की समाप्ति के बाद सुजीत सावड़ आ चुके गेंदबाजी के लिए। सामने स्ट्राइक पर कुशल पेडनेकर, जो खुद के 29 रन पर 10 गेंदों का सामना करते हुए सर्वेश सावंत 5 पर। और tenniscricket.in से गौरव सावंत ने भी स्क्रीन लगाई है, जो बिल्कुल हमें और जो कि आसान होता है स्कोरिंग के लिए जानकारी देने के लिए। इकतालीस रन 1 विकेट के नुकसान पर। हवा में शॉट, लेकिन पॉइंट पर फील्डर से दूर, और जब तक विकेट कीपर किरण परब जाते गेंद को फील्ड करते, सिंगल बना स्कोर में 42 पर पहुंचा टोटल। डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग करते हुए रूपेश गावकर, 1 साल पहले साउथ गोवा प्रीमियर लीग में इस खिलाड़ी ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। आज कम से कम मेरे ख्याल से 4 साढ़े 4 घंटे का सफर तय करके इस मैदान पर, वेंगुर्ला कैंप मैदान पर आ चुके हैं खेलने के लिए। एक अच्छी बल्लेबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं, और सामने जो कि दूसरी टीम के साथ गुरु प्रसाद आरुस्कर, वो भी इस ओवरसीज खिलाड़ी के साथ। कट किया इस बार गेंद थोड़ी सी हवा में, थर्ड मैन बाउंड्री पर फील्डर, और जब तक इनको फील्ड करते हाना हाना कर रहे थे। ओ, ये करीबी मामला था, ये करीबी मामला था।
और इसी बीच निशाना नहीं लगा, मिले 2 रन स्कोर के खाते में। एक ओर से कप्तान है रंजन केनी, क्या कहने इस खिलाड़ी के, यादगार रहेगी पूरे क्रिकेट के। जब तक क्रिकेट खेलते रहेंगे तब तक, और क्रिकेट छोड़ेंगे तब से उससे भी बाद बिल्कुल चर्चा रहेगी। फुल टॉस गेंद स्वीप किया खूबसूरती के साथ, स्क्वायर लेग डीप बॉल, स्क्वायर लेग बाउंड्री पर। और जब तक गेंद को उठाते थ्रो करते विकेट के पर के आते, अब मौका बना शायद और एक बार, जो कि निशाना नहीं लगा। 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। तो रंजन केनी की हम चर्चा कर रहे थे, क्या लाजवाब बल्लेबाजी की। मेरे ख्याल से हर खिलाड़ी के साथ एक क्रिकेट के पूरे करियर में एक मैच ऐसा होना चाहिए जो बिल्कुल यादगार रहेगा लंबे समय तक। सुजीत सावड़ अपने बॉलिंग बार पर ड्राइव किया, इस बार सामने अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया। 2 मौके निश्चित रूप से गवा दिए, जो निशाना नहीं लगा रनआउट के साथ। और 33 पर खुद के व्यक्तिगत कुशल पेडनेकर 13 गेंदों का सामना करते हुए। बहुत अच्छी गेंद इस बार ऑफ स्टंप पर, बल्लेबाज को बीट करते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है। ऑफ साइड पर एक लॉन्ग अप बाउंड, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर, एक लॉन्ग अप पर फील्डर है। आगे निकले बड़े शॉट के लिए, क्या मौका बनेगा? जी नहीं, बिल्कुल डीप लॉन्ग ऑन पर गगनचुंबी सिक्सर 6 रन के लिए। 46 पर पहुंचा टोटल स्कोर। एक अच्छी बल्लेबाजी। ओम नमः शिवाय। दोडामार क्रिकेट टीम ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला। श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम बल्लेबाजी को मौका दिया, और टोटल 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 50 रन से आगे निकली। 52 लॉस ऑफ 1 विकेट, 52 रन 1 विकेट पर। चलिए दोनों टीम कैप्टन दोस्तों देरी मत करो, आपसे रिक्वेस्ट है। ए स्पोर्ट आरवली और दशावतार योद्धा अणाव, जल्द से जल्द आपकी टीम लिस्ट और टॉस के लिए, और टॉस के साथ जो इस मैच के बाद मैच होगा। 52 टोटल स्कोर। बॉलिंग में परिवर्तन, और सामने दूर वाले छोर से सुहास सावंत दिखाई देते हुए गेंदबाजी करने के लिए। कट किया इस बार ऑफ साइड पर, खूबसूरती के साथ डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, फील्डर को बीट करते हुए गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए। ये लगा एक्टिव स्पोर्ट चौका। ये गेंद थोड़ी नीचे रही, विकेट कीपर को बीट करते हुए गेंद आती हुई बाउंड्री लाइन पर। 4 रन के लिए 22 का इशारा अंपायर का। मिले 4 रन स्कोर के खाते में, और इन 4 रन के साथ 60 रन पर टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 1 विकेट के नुकसान पर। तो जब छक्का लगेगा तो हम आपके लिए जानकारी देंगे। आरसी ग्रुप सिक्सर चौका लगे था तो एक्टिव स्पोर्ट चौका, और जब विकेट मिलेगी तो फाइन आर्ट विकेट। थैंक यू, धन्यवाद सागर। लेफ्ट आर्म ओवर द विकेट इस बार, अच्छी गेंद ऑफ स्टंप पर, बड़ी देर के बाद थोड़ी सी जो कि बल्लेबाज बीट हुए, लेकिन फिलहाल कोई नुकसान नहीं, कोई रन का सवाल नहीं। 5वां ओवर जारी है, 6 ओवर का मैच है, और स्कोर बोर्ड पर टोटल 60 रन 1 विकेट के नुकसान पर।
रन के लिए निकले और ये सफलता मिलती हुई बड़ी देर के बाद एक दूसरा धक्का लगा मैदान पर, विकेट चला गया। दूसरे विकेट के रूप में टोटल स्कोर 62 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान पर चलते हुए गुरु प्रसाद आरोस्कर, जो लेफ्ट हँडर बल्लेबाज आहे। मान्यवर कक्षात आगमन होतोय आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय वांगणकर सर यांचं आगमन होते। सर तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून। नए बल्लेबाज मैदान पर गुरुप्रसाद आरोस्कर। ओवरसीज खिलाड़ी है, श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम के साथ। और बोल्ड हुए, शपल होकर खेलना चाहते थे। एक रनआउट के साथ और एक धक्का लगता हुआ कहीं ना कहीं वापसी करते हुए मैदान पर ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट टीम, और स्कोर रुका हुआ टोटल 60 रन 3 विकेट के नुकसान पर। चला दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल, दशावतार योद्धा अणाव आणि ए स्पोर्ट आरवली, तुमची टीम लिस्ट आणि टॉस साठी कॅप्टन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स पाशी या। ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ, कारण दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघ कॅप्टन उपस्थित झालाय, तर ए स्पोर्ट आरवली तुमच्यासाठी कॉल, उशीर करू नका। चला लवकर या, तुमची टीम लिस्ट आणि टॉस साठी चला या, लवकर या। कैप्टन ए स्पोर्ट आरवली। तो नए बल्लेबाज मैदान पर राजाओं के राजा राजा नाटेकर आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। सामने गुरुप्रसाद आरोस्कर, वो भी बड़े शॉट के लिए तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। और जिस तरह से शुरुआत मिली है, देखना होगा 6 ओवर में एक 80 के आसपास, 80-85 के आसपास जाएगी, ये संकेत लग रहा है। लेकिन अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट टीम को। स्लॉग से 20 बार एक बहुत ही आते आते बड़ा शॉट, और गेंद चलेगी सीमा रेखा से बाहर। आरसी ग्रुप सिक्सर। 66 टोटल स्कोर 3 विकेट पर। एक बहुत शानदार इनिंग, 39 रन बनाए कुशल पेडनेकर ने, 4 चौके लगाए, 3 छक्के लगाए, 39 रन अपने टीम के लिए। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। टीम का टोटल स्कोर 66, लॉस ऑफ 3 विकेट, 66 रन 3 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का खेल समाप्त हुआ, आखिरी ओवर का खेल बाकी। और दोस्तों, दोनों टीम आने वाले मैच के लिए कैप्टन आपसे गुजारिश है, ये आखिरी ओवर है, और जो छोटा सा बीच में ब्रेक रहेगा 6 ओवर के बाद, उसमें टॉस होगा। आपको उस टॉस के लिए आपकी टीम लिस्ट के साथ कैप्टन तुरंत आना पड़ेगा। पावर प्ले में जिन्होंने शुरुआत की थी, खुद का दूसरा ओवर लेकर ओमकार तावड़े आ चुके गेंदबाजी करने के लिए। 8 रन बने थे, 1 विकेट चटकाया था ओमकार तावड़े ने। आज पहला मुकाबला मैदान पर जारी इन दो टीमों के बीच में। कमेंट्री बॉक्स में एक बेहतरीन, मैं युवा नहीं कहूंगा, पिछले 3-4 सालों से बहुत अच्छी कमेंट्री सिंधुदुर्ग जिले के साथ गोवा में भी और कानकोन परिसर में भी जिसके आवाज पहुंचे, वो सुमित कालसेकर, जो इस प्रतियोगिता में मेरे ख्याल से पहले बार, लेकिन मेरे ख्याल से एक बड़ा मंच, बड़ा मौका मैं कहूंगा, और सुमित के लिए यादगार रहेगा ये सफर। अच्छी गेंद, बहुत अच्छा यॉर्कर, खोदकर खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री पर रूपेश गावकर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। सुमित कालसेकर के साथ एक आप ही के बिल्कुल जानी पहचानी आवाज समीर पांडरे, वो भी जुड़ जाएंगे अपने बॉलिंग मार पर। ओमकार तावड़े अगली गेंद लेकर, राजा नाटेकर सामने। आखिरी ओवर, अंतिम ओवर का खेल जारी है मैच का, और टोटल स्कोर हो चुका है 67, 67 रन 3 विकेट पर। थोड़ा सा ऑन द राइज खेला, ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर फील्डर, और जब तक देखना होगा एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। अपने फॉलो थ्रू में जाते, गेंद को फील्ड करते,
और एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 68 रनों पर। 68 लॉस ऑफ 3 विकेट, 68 रन 3 विकेट के नुकसान पर। पहला मुकाबला जारी इन दो टीमों के बीच में। जो दर्शक थोड़ी सी देरी से आ चुके हैं उनके लिए जानकारी, ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट टीम ने टॉस जीता फील्डिंग करते हुए, और बल्लेबाजी करते हुए श्री बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम। गुरु प्रसाद आरुस्कर स्ट्राइक पर। छोटी गेंद पुल किया इस बार बैकफुट पर, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर गेंद को उठाते, जब तक गेंद को उठाते फील्ड करते, थ्रो किया, अच्छा थ्रो, लेकिन उतनी ही अच्छी दौड़ राजा नाटेकर अपने क्रीज में सुरक्षित तेजी के साथ 2 रन पूरे करते हुए, और इन 2 रन के साथ टोटल स्कोर पहुंचा 70 रन 3 विकेट के नुकसान पर। चलिए दोनों टीम कैप्टन, लास्ट कॉल ए स्पोर्ट आरौली क्रिकेट टीम, आपके लिए लास्ट कॉल। यह हवा में शॉट, क्या मौका बनेगा, लंबी दौड़ लगाई, ओ बिल्कुल थोड़ी आगे गेंद गिरी। रूपेश गावकर की कोशिश बहुत अच्छी थी लेकिन कैच को पकड़ नहीं पाए, और जब तक गेंद फील्ड होती एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 71 पर पहुंचा, 71 लॉस ऑफ 3 विकेट, 71 रन 3 विकेट के नुकसान पर। दोनों टीम कैप्टन, आखिरी ओवर जो पहले इनिंग का चल रहा है, और इस ओवर की समाप्ति के साथ आपको आना पड़ेगा, ये बात दोनों टीम कैप्टन ध्यान दीजिए। बहुत अच्छी गेंद, इस बार ज्यादा सफल हुए थे, और आजकल बल्लेबाज कहां पर खेल रहे हैं ये देखा जाता है, और इसीलिए अंपायर ने ये सही गेंद ठहराई, क्योंकि ज्यादा सफल हुए थे, ऑफ स्टंप को कवर करके ऑफ साइड पर निकले थे, और गेंदबाज बहुत चालाक निकले, उन्होंने बल्लेबाज को बिल्कुल देखा था कहां पर आ चुके हैं। थोड़ा सा अपना रनअप पर फिर से वापस आते हुए ओमकार तावड़े, स्कोर बोर्ड पर टोटल 71 लॉस ऑफ 3 विकेट, 71 रन 3 विकेट के नुकसान पर। चपल होकर खेला ऑन साइड पर, देखने का डीप स्क्वायर लेग से लंबी दौड़ लगाई, 1 रन के लिए निकले, दूसरे के लिए निकले, एक अच्छा थ्रो सीधा विकेट कीपर के हाथों में, हल्का सा अपील और अंपायर की उंगली आसमान की ओर, तो एक ही रन मिलेगा स्कोर के खाते में। चौथा धक्का लगा टीम को, और टोटल स्कोर 72 लॉस ऑफ 4 विकेट, 72 रन 4 विकेट पर टोटल स्कोर, 72 रन 4 विकेट पर, और टारगेट है 73 रनों का। दोनों टीम कैप्टन ए स्पोर्ट आरौली और दशावतार योद्धा अर्णव कैप्टन, आइए प्लीज टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। दूसरी इनिंग की शुरुआत होगी और कमेंट्री बॉक्स में जुड़ जाएंगे आपके सामने माइक्रोफोन पर सुमित कालसेकर। हॅलो, धन्यवाद सर. ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या स्पर्धेला प्रेम मिळालं सर्व प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर प्रेम मिळालं सर्व खेळाडूंचं, ती स्पर्धा आपण पाहतोय. छत्रपती चषक 2024चा हा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानात रंगतोय. पहिला सामना ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाच्या संघाने नाणेफेक जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि या खेपट्टीवरती जर विचार केला तर 6 षटकादरम्यान धावपलकावरती बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाने, जो सध्या हंगामात जर पाहिलं तर इन्फॉर्म हा संघ पाहायला मिळतो, त्या संघाने 6 षटकादरम्यान 4 गडी बाद होत असताना 72 धावा या धावपलकावरती जोडल्या, आणि 73 धावांचे कडवं लक्ष हे प्रतिस्पर्धी ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघासमोर उभं केलंय. पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या डावाला थोड्याच वेळात सुरुवात होईल, परंतु आपण पुन्हा एकदा कॉलिंग करतोय दशावतार योद्धा अर्णव संघ कर्णधार, आणि त्याचबरोबर ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ कर्णधार. आपण लवकरात लवकर टॉससाठी या.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आपण पाहतो या स्पर्धेत ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसादरम्यान जर पाहिलं तर 4 दिग्गज संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी खेळाडू आणि त्याचबरोबर युवा खेळाडूंचा संमिश्र असणारे विभागून असलेले हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर गोमंतकी भूमीतील देखील दिग्गज खेळाडू या स्पर्धेत ओव्हरसीज खेळाडू म्हणून प्रत्येक संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोडामार क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी आपण लवकरात लवकर मैदानात पाठवा विनंती असेल। मैदानाच्या आतमध्ये ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी। एका बाजूने गोमंतकी भूमीतील टेनिस क्रिकेटचे एक चर्चेतील नाव रुपेश गावकर आणि त्याच्या साथीला मळगाव गावचा सुलतान रंजन किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय सलामीसाठी। 6 षटक आणि या 6 षटकादरम्यान 73 धावांचा पाठलाग। हा पाठलाग नक्कीच मोठा आहे, परंतु या सलामीच्या जोडीकडून नक्कीच एक चांगली सुरुवात होणं अपेक्षित असेल संघासाठी। 36 चेंडू आणि 73 धावा हे समीकरण या सामन्याचा पहिला सामना मैदानात रंगतोय आणि पहिला सामना जर पाहिला तर रोमहर्षक देखील होताना मैदानात पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूने विचार केला तर बांदेश्वर बांधा क्रिकेट संघ मागील आठवड्यातील ध्रुव ट्रॉफी या स्पर्धेदरम्यान महाविजेता क्रिकेट संघ ठरलाय आणि नक्कीच तोच फॉर्म या स्पर्धेदरम्यान देखील सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतील हा संघ। पहिल्या इनिंग दरम्यान बहारदार फटकेबाजी पाहायला मिळाली। कुशल पेडणेकर याची 39 धावांची बहारदार खेळी आणि त्या खेळीच्या जोरावरती 6 षटकादरम्यान 72 धावा धावपलकावरती जोडण्यात आल्या आणि 73 धावांचं हे लक्ष्य। पंचांचा कॉमेंट्री बॉक्समध्ये सिग्नल होतोय डावाला सुरुवात, दुसऱ्या इनिंगला सुरुवात मैदानात 73 धावांचा पाठलाग स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश गावकर नॉन स्ट्रायकिंग एंडला द रन मशीन रंजन किनी पाहायला मिळतो आणि या डावाची सुरुवात करण्यासाठी बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाकडून संघाचा प्रमुख गोलंदाज आपल्या गतीसाठी ओळखला जाणारा सिद्धेश मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती। पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक, 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात, डीप काऊ कॉर्नर आणि त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक जो वाईडिश लॉंग ऑफला तैनात धनंजय राणे पाहायला मिळतो। पहिला चेंडू असेल या दुसऱ्या डावातील स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश गावकर। पहिला चेंडू सरळ बॅटने समोरच्या दिशेने फटका, परंतु मिडऑनला चेंडूचा प्रवास। फुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चांगल्या चेंडूने सुरुवात पाहायला मिळते सिद्धेश मोरे या गोलंदाजच्या माध्यमातून। 73 धावा रोखायच्या आहेत मैदानात बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला आणि त्या रणनीतीने पहिल्या षटकादरम्यान यावेळी सरळ बॅटने मिड ऑफ क्लिअर करत असताना डीप लॉंग ऑफला चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी। पहिला चौकार या दुसऱ्या डावातील फलंदाज रुपेश गावकरच्या बॅटमधून। ऍक्टिव्ह स्पोर्ट्स चौकार हा मैदानात पाहायला मिळाला रुपेश गावकरच्या बॅटमधून ऍक्शन रिप्लेमध्ये। सरळ बॅटने हा फटका मिड ऑफ क्लिअर करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने हा चौकार सिद्धेश मोरे विरोधात पाहायला मिळतो। 4 धावा धावपलकावरती पॉवर प्लेचं षटक आणि नक्कीच या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान
फायदा उठवण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांकडून, कारण 73 धावांचा पाठलाग मैदानात करायचा आहे. एक मोठं आव्हान. पहिलाच सामना मैदानात आणि पहिल्याच सामन्यादरम्यान मोठ्या धावांचा पाठलाग मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी थोडंसं रनअपमध्ये बिघाड योग्य क्षणी ते रनअप देखील थांबवलं जातं. डेट चेंडूचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती रुपेश गावकर पाहायला मिळेल आपल्या स्क्रीनवरती. 2 चेंडूचा सामना करतोय. यावेळी चांगला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू, उद्वेष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू ठेवला जातोय फलंदाजाच्या बॅटपासून देखील, आणि ही रणनीती मैदानात पाहायला मिळते सिद्धेश मोरे या गोलंदाजाच्या माध्यमातून देखील, कारण फलंदाजाच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न देखील सफल झालाय, कारण निर्धाव चेंडू या धावपलकावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 4 धावा या धावपलकावर. यावेळी जर पाहिलं तर मिड ऑफचं क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तैनात, लॉंग ऑफला डीपमध्ये तैनात. सरळ बॅटने पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सिद्धेश मोरे या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 धावा या धावपलकावरती. पाठलाग 73 धावांचा, आणि पॉवर प्लेच्या षटकादरम्यान संघाच्या कर्णधाराने संघातील प्रमुख गोलंदाजावरती पहिलं षटक सोपवलं, आणि आतापर्यंत चांगले गोलंदाजी देखील. यावेळी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत, डीप एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल खाली नारायण बगळे पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. कोणतीही चुकी न करत असताना सेफ हँड झेल. पहिला धक्का बसतोय ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाला. संघाचा ओव्हरसीज खेळाडू यावेळी 4 या धावसंख्येवरती माघारे परततोय, बनतोय डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्या 1 गडी बाद, 4 धावा या धावपलकावर. पहिला धक्का दोडामार क्रिकेट संघाला 4 या धावसंख्येवरती. सुरुवात आक्रमक फटक्याने केली होती रुपेश गावकर याने. एक चौकार त्याच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळाला होता, परंतु विकेट लवकर प्राप्त केली आपल्या संघासाठी सिद्धेश मोरे या गोलंदाजाने. संघाचा विकेट टेकर गोलंदाज. ज्या ज्यावेळी विश्वासाने पाहिलं गेलं सिद्धेश मोरे या गोलंदाजाकडे, तो विश्वास साध्य ठरवला. पहिल्या षटकादरम्यान विकेट मिळवली. प्रतिस्पर्धी संघाचा ओव्हरसीज खेळाडू याला बाद करत असताना वन डाऊन बॅटर मैदानात स्ट्रायकी एंडवरती असेल सुजित सावळ. आणखी एक विस्फोटक आक्रमक फलंदाज स्ट्रायकी एंडवरती. 4 धावा धावपलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी चांगला चेंडू, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न होता सुजित सावळ याचा, परंतु अंतिम चेंडू देखील निर्धावने गेला, आणि या निर्धाव चेंडूवर सांघिक धावसंख्या 1 गडी बाद, 4 धावा या धावपलकावरती. सफलतापूर्वक षटक समाप्त झाले सिद्धेश मोरे या गोलंदाजाचा, आणि पहिल्या षटकादरम्यान फक्त 4 धावा खर्च करत असताना हे षटक मैदानात पाहायला मिळते. 73 धावांचा पाठलाग, आणि या पाठलाग सोपा बनवण्यासाठी तुम्हाला संयमी आणि त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी देखील करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये रंजन केनियाची साथ देत असताना सुजित सावळ हा बॅटर. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यानंतर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानात प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. एका बाजूने जर पाहिलं गेलं तर दशावतार योद्धा अनाव क्रिकेट संघ पाहायला मिळेल, आणि त्यांच्या विरोधात ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर टॉससाठी या. आपल्यासाठी अंतिम पुकार असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम तेरसे बांबार्डे, नारायण बगळे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पायावरती टाकण्याचा प्रयत्न, ग्लान्स करण्याचा प्रयत्न देखील रंजन केनियाचा, परंतु आउटसाइडर लेग स्टंप. हा चेंडू पंचांचा इशारा, दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली या दुसऱ्या षटकाची, आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 5 धावा. यावेळी चेंडू जर पाहिला तर पॅडला स्पर्श करतोय. लाऊड अपील पंचांकडे LBW साठी, आणि पंचांचं बोर्ड देखील आकाशाच्या दिशेने. मोठी विकेट नारायण बगळे याच्या खात्यामध्ये. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार शिलेधार यावेळी माघारी परततोय गोल्डन डक वरती. 0 या धावसंख्येवरती माघारी परततोय रंजन केनी हा फलंदाज. दुसरा धक्का बसलाय ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
2 गडी बाद सांघिक धावसंख्या 5 धावा या धावपलकावर. दुसऱ्या षटकाची सुरुवात जर पाहिली तर अतिरिक्त धावेने जरूर झाली नारायण बगड्या गोलंदाजाकडून, परंतु त्यानंतर महत्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी प्राप्त करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला यावेळी मात्र माघारी परतवतोय. रंजन किनी या संघाची रन मशीन यावेळी मात्र नक्कीच स्वस्तात माघारी परतली डगआउटच्या दिशेने आणि मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतोय प्रकाश पराडकर हा फलंदाज. या जोडीला नक्कीच मैदानात वेळ घालवावा लागेल, भागीदारी बनवावी लागेल संघासाठी, कारण 73 धावांचा पाठलाग मैदानात करतोय ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघ. आणि सुरुवात जर पाहिली तर थोडीशी नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळते. विकेट लवकर गमावल्या, 2 फलंदाज माघारी परतले ज्यामध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज. आणि मैदानात आता 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सुजित सावळ आणि त्याच्या साथीला 4थ्या क्रमांकावरती प्रकाश पराडकर हा फलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती तो सज्ज असेल. यावेळी आडव्या बॅटने फटका ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूचा सामना करत असताना प्रकाश पराडकर याच्या बॅटमधून निघाला हा दमदार चौकार, ऍक्टिव्ह स्पोर्ट चौकार प्रकाश पराडकर या बॅटरच्या बॅटमधून. आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो लेग ब्रेक चेंडू होता परंतु आधीच पीक केला. शॉर्टआर्म पुलचा फटका मिड विकेट आणि हा ऍक्टिव्ह स्पोर्ट चौकार. यानंतरचा सामना आपण पाहतोय दशावतार योद्धा आणि विपक्ष एस स्पोर्ट आरवली या 2 बलाढ्य संघादरम्यान. आणि या सामन्याची नाणेफेक सन्माननीय वांगणकर सर यांची शुभहस्ते केली जाते. दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा असतील यानंतरच्या सामन्यासाठी. 9 धावा या धावपलकावर. लोअर फुल टॉस चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फटका. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर वेगात गतीने ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या नजीक, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. महत्वाच्या धावा रोखल्या, 2 धावा तर पुढे झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता मैदानात परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेने सांघिक धावसंख्या डबल फिगर 11 धावा या धावपलकावर. लोअर फुल टॉस चेंडू मिड ऑफला शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून हा फटका वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. चांगला चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने सरळ बॅटने. चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिडावॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. षटकाचा विचार केला नारायण बगळे याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी, जी महत्वपूर्ण विकेट समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला बाद केला. आणि त्यानंतर आतापर्यंत 4 चेंडूवरती 7 धावा खर्च करणार हे भेदक षटक. यावेळी सरळ बॅटने मोठा फटका समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑनला चेंडू जाईल हवाई सफर करत असताना सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आरसी ग्रुप सिक्सर हा प्रकाश पराडकर या फलंदाजच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर ओव्हरपेच चेंडू आणि या ओव्हरपेच चेंडूवरती हा बहारदार हवाई सफर करणारा षटकार वाईडिश लॉंग ऑनला 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 17 धावा या धावपलकावरती. दुसरं षटक पॉवर प्लेचं हे अंतिम षटक, अंतिम चेंडू या षटकादरम्यान. आणखी एक चांगला फटका सरळ बॅटने समोरच्या दिशेने लॉंग ऑनला चेंडू जाईल. यावेळी सीमारेषेचा वेध घेत असताना हा चौकार अंतिम चेंडूवरती प्रकाश पराडकर याच्या बॅटमधून ऍक्टिव्ह स्पोर्ट हा चौकार. आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 2 षटकांचा खेळ ते समाप्त होत असताना धावपलकावरती 21 धावा. यावेळी देखील हा ओव्हरपेच चेंडू पुढे टाकण्याचा प्रयत्न नारायण बगळ्याचा आणि त्यावरती हा दमदार चौकार सरळ बॅटने लॉंग ऑनला चौकार प्रकाश पराडकर याच्या बॅटमधून. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा या धावपलकावरती. त्र्याहत्तर धावांचा पाठलाग मैदानात. सुरुवात जर पाहिली तर थोडीशी नक्कीच अडखळत सुरुवात पाहायला मिळाली ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाकडून, परंतु त्यानंतर आपल्या संघाचा डाव सावरत असताना दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान नारायण बगळे याच्या विरोधात हा काउंटर अटॅक पाहायला मिळालाय प्रकाश पराडकर या बॅटरच्या बॅटमधून. तब्बल 2 चौकार 1 षटकार त्या षटकादरम्यान. आणि आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावांची ही बहारदार आणि विस्फोटक खेळी मैदानात साकारली जाते संघासाठी. 3ऱ्या षटकाची सुरुवात आणखी एक वेगवान गतीचा गोलंदाज होडावडा गावला बिलॉंग करणारा सिद्धेश परब गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंग एंडवरती सुजित सावळ. बऱ्याच वेळा हे 2 खेळाडू एकाच संघात खेळताना पाहायला मिळतात पंचायत लेवलच्या. आणि स्क्रीनवरती आपल्या जर पाहिलं तर दोन्ही व्ह्यू पाहायला मिळतात 2 फेममध्ये. यावेळी पहिला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा जर पाहिला तर फलंदाज सुजित सावळ उजव्या यष्टीवरती शपल होऊन ऑन सेटला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न थोडासा अपयशी ठरतोय. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा चेंडू
आपल्या स्क्रीनवरती दोन्ही फ्रेममध्ये दोन्ही खेळाडू फलंदाज आणि गोलंदाज. आणखी एक चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न शफल झाला. उजव्या एष्टीवरती फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये सुजित सावळ्याचा, परंतु तो देखील प्रयत्न आता असफल ठरत असताना सलगचे 2 चेंडू निर्धाव. सांघिक धावसंख्या देखील 21 धावा, 2 गडी बाद या धावफलकावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुढे टाकला, लेन चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगावरती बीट केलाय सुजित सावळे या बॅटरला. सलगचा 3रा चेंडू आणि नक्कीच आता दबाव फलंदाज सुजित सावळे याच्यावरती, कारण सलगचे 3 चेंडू निर्धाव निघतायत. गोलंदाज सिद्धेश परब्याच्या माध्यमातून यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डाव्या यष्टीला चेंडू चुकवत असताना विकेट किपर गुरुप्रसाद आरोस्कर याच्या हातामध्ये. सलगचा 4था चेंडू हा निर्धाव मैदानात निघताना पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा सातत्याने प्रयत्न फलंदाज सुजित सावळ करतोय, परंतु मी म्हणेन यावेळी संयम देखील दाखवणं खूप महत्वाचं असेल, कारण समोरून चांगली भेदक गोलंदाजी. यावेळी क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय, आलाय झेल खाली आणि चांगलं झेल देखील टिपलंय. जो फलंदाज मैदानात प्रयत्न करत होता मोठ्या फटक्यासाठी, सातत्याने ते प्रयत्न आता इथे जर पाहिले तर पुन्हा एकदा अपयशी ठरलेत. झेलबादच्या स्वरूपात सुजित सावळ बनेल डगआउटचा शिकार. 3रा धक्का बसलाय. ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 21 धावा या धावफलकावरती. मैदानात इम्पॅक्ट प्लेअर पाहायला मिळतोय. दाजी शेट्टी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इम्पॅक्ट प्लेअर हा ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघासाठी आता फलंदाजी स्ट्रायकिंग एंड वरती असेल. दाजी शेट्टी हा इम्पॅक्ट प्लेअर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, वेगवान गतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे लाऊड अपील देखील. झेलबाजसाठी इम्पॅक्ट प्लेअर मैदानात आलाय आणि तसाच माघारी देखील परत तो गोल्डन डक वरती 0 धावसंख्येवरती बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट सिद्धेश परब याच्या खात्यामध्ये आणि हा 4था धक्का. ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघाला विकेट मेडन हे षटक समाप्त होते. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक सिद्धेश परब याच्या नावावरती. कमालीची गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली बांदेश्वर बांधा क्रिकेट संघासाठी. सिद्धेश परब या गोलंदाजच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 73 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघ धावफलकावरती 21 धावा जोडतोय. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ मैदानात बाकी असेल. 73 धावांचा पाठलाग मैदानात येणाऱ्या 3 षटकादरम्यान कशा प्रकारे केला जाईल. अजूनही 52 धावांची आवश्यकता असेल. इथून जर पाहिलं गेलं तर प्रति षटक आता 16च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील, 17च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. ओम नमः शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघाला मैदानात प्रकाश पराडकर आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना करत तो 16 धावसंख्येवरती खेळतोय आणि त्याची साथ देत असताना आता मैदानात नवीन फलंदाजाची वर्णी चिन्मय पडवळ हा तन्मय पडवळ हा फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक आणि हा सेकंड स्पेल असेल या गोलंदाजा. सिद्धेश मोरे गोलंदाजी मार्क वरती, राईट अमोर द विकेट. यावेळी फटका ऑन साईडला, मिड विकेटला डीप मध्ये चेंडू बराच हवेत निघालाय. क्षेत्ररक्षक धनंजय राणे स्क्रीन वरती. या ठिकाणी देखील कोणतीही चूक नाही या झेलसाठी. एक चांगला झेल टिपला गेलाय मैदानात धनंजय राणे या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती सिद्धेश मोरे या गोलंदाजाने देखील आपल्या संघासाठी विकेट प्राप्त केले आणि ते देखील विकेट जर पाहिली, जो फलंदाज आक्रमण मैदानात करत होता दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान नारायण बगळे याच्या विरोधात काउंटर अटॅक ज्याने केला होता, 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळालाय, तो प्रकाश पराडकर यावेळी देखील पुन्हा डगआउटचा शिकार बनतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट संघासाठी सिद्धेश मोरे या गोलंदाजाच्या अकाउंटमध्ये आणि संघाच्या कर्णधाराचा विश्वासावरती जर पाहिलं तर नक्कीच सार्थ ठरवतोय. मैदानात नवीन फलंदाज दाखल होतोय कौस्तुभ मसूरकर, स्ट्रायकिंग एंड वरती असेल. बांदेश्वर बांधा संघाचा विचार केला तर संघाचा कर्णधार
राजा नाटेकर आपल्या स्क्रीनवरती आणि त्याची रणनीती मैदानात या 73 धावांना रोखत असताना कमालीची ही रणनीती. 5 फलंदाज माघारी परतले, अर्धा संघ डगआउटचा शिकार बनलाय. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय, फक्त दिशा दिली या चेंडूला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचलाय 1 धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 22 धावा या धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. इथून जर पाहिलं तर अजूनही विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. एका बाजूने आक्रमण होणं अपेक्षित असेल ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघासाठी, कारण 73 धावांचा तो पाठलाग मैदानात करतो. आणि सुरुवात जर पाहिली तर थोडीशी अडखळ सुरुवात, परंतु सुरुवातीला नक्कीच विसरत असताना मैदानात चांगली फटकेबाजी करावी लागेल. तन्मय पडवळ स्ट्रायकिंग एंडवरती, युवा फलंदाज, लेफ्ट हँडर बॅटर. मागील वर्षी जर पाहिलं तर याच फलंदाजाने हे मैदान गाजवलं होतं आपल्या फलंदाजीने. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात होता आणि त्या इम्पॅक्ट प्लेअरने आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला होता. तो तन्मय स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका मिड विकेटला, परंतु हा देखील फटका फसलाय. ताकद अपुरी या फटक्यामागे आणि मिड विकेटला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी हा फटका निघालाय. पुन्हा एकदा कमालीचे झल मैदानात टिपण्यात आले. तन्मय पडवळ याची देखील खेळ समाप्त होते. 0 धावसंख्येवरती गोल्डन डकचा शिकार आणखी एक फलंदाज बनलाय दोडामार क्रिकेट संघाचा आणि हा 6वा धक्का दोडामार क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 22 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सहा बाद 22 धावा ही स्थिती धावपलकावरती. ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाची थोडीशी नाजूक स्थिती, केविलवाणी परिस्थिती मैदानात उद्भवली जाते या संघासाठी. कारण प्रमुख कारण जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाची भेदक गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी हे कारणीभूत ठरले दोडामार क्रिकेट संघाला या धावांपासून दूर ठेवण्यासाठी. मैदानात नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल सुंदर जाधव, राईट हँडर बॅटर सुंदर जाधव. मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती कौस्तुभ मसूरकर याची साथ देण्यासाठी. पहिला चेंडू वेगवान गतीने बीट केले. फलंदाज सुंदर जाधव याला आपल्या वेगासाठी ओळखला जाणारा सिद्धेश मोरे आतापर्यंत अचूक टप्पा राखत असताना कमालीची ही गोलंदाजी. यावेळी समोरच्या दिशेने मोठा फटका वाईड स्लॉंग ऑनला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा एकदा स्क्रीनवरती धनंजय राणे कोणती चुकी न करत असताना कमालीचं हे झेल डीप काऊ कॉर्नरला. आपल्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर ॲक्टिव्ह स्पोर्टवेअर या स्पर्धेसाठी आपण टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट जे पाहतो पूर्ण किट पाहतोय. ॲक्टिव्ह स्पोर्टचे प्रोप्रायटर अभिषेक धुरी यांच्याकडून हे देण्यात आले आणि आपल्या स्क्रीनवरती आपण जर पाहतोय आणि अशा प्रकारचे आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची असेल तर नक्कीच आपण मंडळाकडे संपर्क साधू शकता. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ॲक्टिव्ह स्पोर्टचे प्रोप्रायटर अभिषेक धुरी यांनी या स्पर्धेसाठी पूर्ण किट उपलब्ध करून दिले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सिद्धेश मोरे याच्या षटकाचा विचार केला तर या षटकादरम्यान देखील भेदक गोलंदाजी. आतापर्यंत 4 विकेट त्यांनी मिळवले आपल्या संघासाठी. 5 फक्त धावा खर्च करण्यात आलाय. कंजूशी करणारे हे षटक संघासाठी अचूक टप्पा आणि वेगवान गोलंदाजी हे प्रमुख कारण ठरलंय विकेट मिळवण्यासाठी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी. आतापर्यंत 7 बाद 22 धावा ही स्थिती धावपलकावरती ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाची. आणि इथून जर बाहेर पडायचं असेल तर नक्कीच संयम आणि आक्रमकतेचा मिलाव साधत फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज ओमकार तावडे लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू निर्धावणे केला आणि या निर्धाव चेंडूने या षटकाचा विचार केला तर 1 धाव खर्च करत असताना 3 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. या षटकादरम्यान सिद्धेश मोरे या गोलंदाजाने 2 स्पेल मैदानात टाकले आणि या 2 स्पेल दरम्यान 5 धावा खर्च करत असताना 4 महत्त्वपूर्ण फलंदाज देखील बाद केले आपल्या संघासाठी. आणि हे 2 स्पेल जर पाहिले तर प्रतिस्पर्धी संघाला कारणीभूत ठरले या सामन्यादरम्यान बॅकफूटवरती आणण्यासाठी. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 22 धावा या धावपलकावर 7 गडी बाद होत असताना इथून जर पाहिलं तर आता येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिला आणि या 12 चेंडूवरती विजयासाठी 51 धावांची आवश्यकता असेल ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाला.
मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट राजाराम गवस हा गोलंदाज. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, विकेट किपर झेल खाली. गुरुप्रसाद आरोस्कर याही वेळी 5व्या षटकाची सुरुवात विकेट मिळवत असताना फलंदाज कौस्तुभ मसूरकर देखील माघारी परतेल. 1 या धावसंख्येवरती 2 चेंडूचा त्यानेच सामना केलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती राजाराम गवस या गोलंदाजाच्या विरोधात, परंतु हे देखील प्रयत्न असफल ठरत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली राजाराम गवस याने आपल्या संघासाठी आणि षटकाची सुरुवात करत असताना आपल्या अकाउंटमध्ये देखील हे विकेट मिळवताना पाहायला मिळतोय. 8 गडी बाद, सांघिक धावसंख्या 22 धावा या धावपलकावर. ॲक्शन रिप्लेमध्ये कमालीचं झेल विकेट किपर गुरुप्रसाद आरोस्कर याचं पाहायला मिळालं आणि 8 फलंदाज बाद होत असताना 22 धावा या धावपलकावर. मैदानात जर पाहिलं तर सुरुवातीची फलंदाजी थोडीशी नक्कीच निराशाजनक कामगिरी मैदानात पाहायला मिळाली, निराशाजनक फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाची सुरुवात जर पाहिली तर विकेट निघत असताना आणि विकेटची पडझड अजूनपर्यंत कायम पाहायला मिळते या षटकापर्यंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर किरण परब. बरेच वर्ष सातत्याने क्रिकेटला देत असताना लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, कमालीचं क्रिकेट दोन्ही खेळ. आणि आज जर पाहिलं तर फलंदाजासाठी मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकासाठी लेफ्ट हँडर बॅटर किरण परब हे पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाचा विचार केला मिड विकेट डीपमध्ये, त्याचबरोबर डीप काऊ कोणं, डीप लॉंग ऑन, 30 या सर्कलच्या बाहेर ऑन साईडला आणि ऑफ साईडला जर पाहिलं तर डीप पॉईंट आणि त्याचबरोबर डीप वाईडिश लॉंग ऑफ. यावेळी लेग ब्रेक ऑफ ब्रेक चेंडू लेफ्ट हँडर बॅटरसाठी जो लेग ब्रेक पद्धतीचा पाहायला मिळाला, हलका स्विंग होणारा उजव्या इष्टीच्या वरून सर्व विकेट किपर गुरुप्रसाद आरोस्कर याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या अजून या धावपलकावरती जी स्थित पाहायला मिळते 22 धावा 8 गडी बाद. यावेळी शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जर पाहिला तर शॉर्ट कव्हर पॉईंटला निघतो, 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल होईल धावपलकावरती 23 धावा 8 गडी बाद. विजयासाठी अजूनही 9 चेंडू 51 धावांची 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे इथून. आणि पाहिलं तर आक्रमण आता करावं लागेल, अटॅकिंग क्रिकेट मैदानात खेळावं लागेल. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ओमकार तावडे याचा, परंतु हा देखील प्रयत्न जर पाहिला तर अपयशीच ठरतोय मैदानात, कारण चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर या अचूक टप्प्यावरती फलंदाज ओमकार तावड्याला मात्र रोखलं जाते. 4 चेंडू 1 धाव खर्च केली या षटकादरम्यान. आणखी एक चांगला स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. फिंगर रोल केले चेंडूवरती, पडल्यानंतर चेंडू हलका स्विंग होणारा उजव्या इष्टीच्या बाहेर निघाला, सरळ विकेट किपराच्या हातामध्ये. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या अजूनही स्थित धावपलकावरती 23 धावा 8 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळी जर पाहिला तर आत येणारा चेंडू गोलंदाज राजाराम गवस याचा आणि आणखी एक भेदक षटक, 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त होत असताना हे षटक राजाराम गवस या गोलंदाजाचं समाप्त झालंय. हे समाप्त झालं इथे 5 षटकांचा आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावरती 23 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघ. नक्कीच फलंदाजाने निराश केल्या या सामन्यादरम्यान. जी अपेक्षा होती फलंदाजाकडून ती अपेक्षा जर पाहिली तर नक्कीच थोडीशी आज निराशाजनक कामगिरी ओम नमः शिवाय दोडामार क्रिकेट संघाच्या फलंदाजाकडून. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 50 धावा, जे क्रिकेटमधील अनपेक्षित हे समीकरण. गोलंदाजी मार्कवरती बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाचा ओव्हरसीज खेळाडू गुरुप्रसाद आरोस्कर. या खेळाडूची चर्चा मागील 2 हंगामात पाहिली आपण टेनिस क्रिकेटवरती. महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर गोवा राज्यात ज्याने आपल्या फलंदाजीने चर्चा करण्यास भाग पाडलं तो गोलंदाजी मार्कवरती खेळाडू पाहायला मिळतोय गुरुप्रसाद आरोस्कर. राईट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट हँडर फलंदाजासाठी. किरण परब स्ट्रायकिंग एंडवरती 6 चेंडू 50 धावा हे समीकरण. सामना जर पाहिला तर थोडासा मोठा मैदानात बनवलाय गोलंदाजाने. यावेळी शॉर्ट चेंडू कटचा फटका, डीप स्वीपर कवरला क्षेत्ररक्षक धनंजय राणे पाहायला मिळतो, 1 धाव मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 24 धावा या धावपलकावरती. सामना जर पाहिला तर बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाच्या बाजूने हा झुकताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून संघाच्या कर्णधाराने ज्याप्रमाणे गोलंदाजांना हाताळले मैदानात त्या गोलंदाजाने तो विश्वास देखील साध्य ठरवलाय.
यावेळी चांगला फटका खोदून काढला ऑन साईडला मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आलाय आणि आणखी एक कमालीचं झेल मैदानात पाहायला मिळते. फलंदाज ओमकार तावडे देखील माघारी परतेल 0 धावसंख्येवरती. 9वा धक्का बसतोय ओम नम शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 24 धावा 9 गडी बाद. मैदानात अंतिम जोडी स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर सुहास सावंत. यावेळी हलक्या हाताने दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय धनंजय राणे. पुन्हा एकदा या चेंडूवरती मेल फक्त एक धाव. सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 25 धावा 9 गडी बाद. सिंगलने आपल्या स्वतःचं अकाउंट ओपन केलं सुहास सावंत याने. परंतु सामना जर पाहिला तर आता नक्कीच हातामधून सुटताना पाहायला मिळतोय ओम नम शिवाय दोडामार्ग क्रिकेट संघाकडून. यावेळी स्विच हिटचा फटका डीप थर्डमॅनच्या दिशेने किरण परब यांच्या बॅटमधून हा कलात्मक फटका जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. ऍक्टिव्ह स्पोर्ट हा चौकार किरण परब या बॅटरच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू आणि स्विच हिटचा हा दमदार फटका. लेदर क्रिकेट आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचा देखील बराचसा अनुभव आणि तोच अनुभव जर पाहिला तर आता फलंदाजीत पाहायला मिळतोय. अंतिम षटकाव दरम्यान हा मोठा फटका 4 धावांसाठी आणि चौकार सांघिक धावसंख्या धावपलकावरती 29 धावा. अंतिम 2 चेंडू आणखी एक पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका. परंतु यावेळी जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या ठिकाणी चेंडूचा हा प्रवास निर्धाव चेंडू या धावपलकावरती. आणि या निर्धाव चेंडूने आता समीकरण 1 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता दोडामार्ग क्रिकेट संघाला. यावेळी डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू ग्लास करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सोडण्यात आलाय. फलंदाज किरण परब यांच्याकडून पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर होत असताना अवांतर धावेचा आणि अवांतर धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 30 धावा 9 गडी बाद. या पहिल्या सामन्यादरम्यान हा अंतिम चेंडू असेल. खोदून काढलाय अलॉंग दी कार्पेटचा फटका ऑन साईडला डीप कोणाला चेंडूचा प्रवास. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न चाललाय फेकी नॉन स्ट्रायकी एंडला आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा अंतिम चेंडूवरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. परंतु या सामन्यादरम्यान पहिल्याच सामन्यादरम्यान विजयाची सलामी देतोय बांदेश्वर बांधा क्रिकेट संघ. पहिल्या इनिंग दरम्यान 72 धावांची बहारदार खेळी मैदानात पाहायला मिळाली. या संघाकडून 73 धावांचं लक्ष आणि या 73 धावा रोखत असताना कमालीची गोलंदाजी सिद्धेश मोरे याचा 2 स्पेल ज्यामध्ये 5 धावा आणि 4 विकेट. नारायण बगळे याची देखील कमालीची गोलंदाजी 1 विकेट 17 धावा खर्च केल्यात. त्याचबरोबर सिद्धेश परब याचं विकेट मेडन षटक देखील या स्पर्धेत पाहायला मिळाले जे या पहिल्याच सामन्यादरम्यान. आणि जर पाहिलं तर राजाराम गवस याची देखील भेदक गोलंदाजी 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट. ओव्हरऑल जर पाहिलं गेलं तर प्रत्येक गोलंदाजी कमालीची गोलंदाजी ही मैदानात पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे या सामन्यादरम्यान बांदेश्वर बांधा क्रिकेट संघ आपण जो पाहतोय तो पहिल्याच सामन्यादरम्यान विजयाची सलामी देतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याने पहिल्या इनिंग दरम्यान 39 धावांची बहारदार खेळी मैदानात साकारली आणि या खेळीच्या जोरावरती 72 धावसंख्येचं एक मोठं आव्हान उभं केलं बांदेश्वर बांधा क्रिकेट संघानं. तो कुशल पेडणेकर पहिल्याच सामन्यातील ठरलाय मॅन ऑफ